श्रीरामजी दांडेकर यांचं देखील स्वागत त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीरामजी आम्ही तुमचे आभारी अशासाठी आहोत की हा माणूस आता मला तुमच्यामुळे पाहायला मिळतो. मी विनंती करतो सर की समोर आमचे दीपस्तंभ की ज्यांना आम्ही कायम मानतो असे दिघे सर बसलेले आहेत. दिघे सरांचं देखील स्वागत आपण करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सरांसारख्या निष्काम कर्मयोगी आजकाल पाहायला मिळणं मुश्किल. जराही गर्व नसलेले पाय जमिनीवर असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय दिघे सर. आणि त्यानंतर विनंती करेल की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री आनंद करपे यांनी करावं. नमो आर्यभूमी जिथे वाढवली, नमो जन्मभूमी जे चाच कामे परोते माझा नमामि नमामि. अशा परमपवित्र मातृभूमीला प्रथम वंदन करतो. तसंच महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो. आमच्या कार्यक्रमाचे सन्माननीय व्यासपीठ आदरणीय डॉक्टर सुनीलजी देवधर, सन्माननीय दांडेकर सरजी, सन्माननीय मिलिंदजी कुलकर्णी, तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व संघटना, पत्रकार मित्र, गुरुजन वर्ग आणि सिंधुदुर्गाच्या या लाल मातीतील राष्ट्रप्रेमी बंधू आणि भगिनी, आजचा राष्ट्रप्रथम या व्याख्यानाचा हा कार्यक्रम सत्संकल्प ट्रस्ट सावंतवाडी आयोजित या ठिकाणी होत आहे. हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो. या कार्यक्रमासंबंधी जेव्हा सन्माननीय पुनाळेकर, चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे आपल्या कोकण विभागाचे उपाध्यक्ष यांनी सांगितलं, त्यावेळी आम्ही तात्काळ या कार्यक्रमाची आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. सत्संकल्प ट्रस्टच्या वतीनं आम्ही वेगवेगळे शैक्षणिक, सामाजिक उपक्रम नेहमीच घेत असतो आणि त्याचबरोबर विशेष करून राष्ट्रहिताचे उपक्रम आम्ही घेत असतो आणि त्याच अनुषंगाने हा एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. या आजच्या देशादेशामध्ये निर्माण झालेले तणाव, साम्राज्य विस्तार वादासाठी चाललेली चढाओढ पाहता राष्ट्रप्रेम आणि प्रथम राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी खऱ्या अर्थानं आजच्या साहेबांच्या व्याख्यानाची गरज होती. आज गरज आहे की प्रत्येकाच्या रंगारंगात राष्ट्रप्रेम निर्माण करण्याची आणि त्यासाठी तरुणाईचं स्फुल्लिंग चेतवण्याची त्यांच्याकडे जिद्द आहे. नव भारताचं स्वप्न आहे, आव्हान पेलण्याची शक्ती आहे आणि हा माझा देश आहे ही भावना पक्की झाली की कष्ट करण्याची जबाबदारी आपोआपच येते. सर्व काही सरकार करेल ही भावना मागे पडते आणि प्रत्येक जण ध्येय वेळा होतो ते राष्ट्रीयत्वाचं स्फुल्लिंग चेतवण्याचं, स्फुल्लिंग जागृत करणारं, राष्ट्रीयत्वाला प्रेरित होऊन देशसेवेचा वसा उचलणारे अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्व, जे नसानसात राष्ट्रप्रेम निर्माण करणारे आजचे व्याख्यानातील सन्माननीय सुनीलजी देवधर यांचे व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्यासाठी ते वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्गामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो की त्यांचं अमृततुल्य अशा प्रकारचं राष्ट्र प्रथम या विषयावर आम्हाला व्याख्यान ऐकायला मिळणार आहे. एवढंच बोलून मी माझं वास्तविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सर. आणि यानंतर सर तुम्ही या भूमिका आहात सर आणि खरं सांगतो तुम्हाला की ज्यांच्या शब्दांना सामर्थ्य असतं त्याचं कारण तपश्चर्या असते असं तुमचं व्यक्तिमत्व आहे.
आम्हाला असं फार मनापासून वाटतं की आजच्या कार्यक्रमाला तुमचं व्याख्यान ऐकण्यापूर्वी तुमचा छोटासा सत्कार आदरणीय दिघे सरांच्या हस्ते व्हावा असं आम्हाला फार मनापासून वाटतं. मी दिघे सरांना विनंती करतो सर्वप्रथम की त्यांनी आदरणीय सुनील देवधर यांचा सत्कार करावा. आमच्या प्रेमाची शाल त्यांना पांघरावी आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दंड से राजदंड असा प्रवास त्यांनी केला. शाल, प्रेमाची शाल, श्रीफळ, त्याचप्रमाणे दत्त मंदिर जे आहे माणगावचं, त्या दत्त मंदिराच्या प्रतिमेचं आणि त्या तिथल्या मंदिराचा एक आठवण कोकणाच्या आध्यात्मिक सामर्थ्याची म्हणून आम्ही त्यांच्याकडे देत आहोत. धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे श्रीराम राजनजी तेली आज आमचे जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित आहेत. त्यांनी आणि संध्या तेरसे मॅडम महिला जिल्हाध्यक्षा या दोघांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय राजनजी तेली त्यांचा सत्कार त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलजींना पुष्पगुच्छ देऊ. छान पाहिजे संध्या तेरसे मॅडम 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 आणि प्रतिमा माणगावच्या मंदिराची आणि त्या प्रतिमेची एक छोटासा सत्कार सुनील तुमच्याकडून आम्हाला करून घ्यायचा आहे. श्री चंद्रशेखर पुनाळेकर हे आमचे जे धडपडे कार्यकर्ते आहेत सर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून आमच्या कोकणी माणसाची पहिल्यांदाच निवड झाली आहे. 1927 सालापासूनची संघटना आहे, तेव्हा त्यांचा एक छोटासा सत्कार आपल्या हस्ते व्हावा अशी इच्छा आहे. श्री चंद्रशेखर पुनाळेकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष यांचा सत्कार आदरणीय सुनील देवधर यांच्या हस्ते होतो आहे. आज हे व्याख्यान घडतं ना सर, त्याच्यामध्ये या माणसाचे कष्ट आहेत, श्रीरामजी दांडेकरांचा त्यांचा स्नेह हे त्याचं कारण आहे आणि त्यामुळं त्यांचा एक सत्कार तुम्ही आलात त्यासाठीचं ऋण म्हणून सुद्धा आम्हाला करायचं आहे. धन्यवाद सर. आणि आता फक्त 5 मिनिटांमध्ये सुनीलजी बोलायला उभारण्यापूर्वी त्यांचा परिचय करून देण्याचं काम माझ्याकडे आहे. सगळ्यात पुण्यामधला जन्म आहे, एक संपन्न घरामधल्या म्हणण्यापेक्षा सुसंस्कृत घरातला जन्म आहे. त्याच्यामध्ये आई शिक्षिका, वडील पत्रकार, घरामध्ये पार्श्वभूमी आणि यातून संघाशी झालेला परिचय आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, हेडगेवारांचं चरित्र असेल, शिवछत्रपतींचं चरित्र असेल, सावरकरांचं चरित्र असेल, या सगळ्या चरित्रांचा झालेला परिणाम आणि त्यानंतर संघाची शाखा, त्यानंतर एमएससी बीएड पर्यंत शिक्षण आणि त्यानंतर मुंबईमध्ये नोकरी आणि त्या काळामध्ये त्यांनी जी शाखा त्या उपनगरामध्ये चालवली त्या शाखेमध्ये ते स्टडी रूम घ्यायचे आणि त्या स्टडी रूमचं कौतुक त्या काळामध्ये बाळासाहेब देवरसांनी केलं. हे त्यांचं एकूण सगळं त्या काळातलं काम. 1991 पासून 6 वर्ष प्रचारक म्हणून काम केलं आणि त्यानंतर 1991 सालापासून मेघालयामध्ये 8 वर्षाकरता पूर्णवेळ प्रचारक म्हणून त्यांनी काम केलंय. एक लक्षात घ्यायला पाहिजे, मेघालय जेव्हा आपल्या सुरासमोर चित्र येतं ना त्याच्यामध्ये भिंतीवरती स्वागतच त्यांचं झालं असेल ते इंडियन्स गो बॅक नावाच्या घोषणापत्रकाने झालं असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जिथं ख्रिश्चन मिशनरीचं प्राबल्य आहे, ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे गैरव्यवहार चालतात, अशा भूमीमध्ये जाऊन जिथं कोणत्याही भाषेचं कोणत्याही प्रकारचं सहकार्य नाही, अशा भूमीमध्ये जाऊन जिथं हत्या होतात संघ स्वयंसेवकाच्या, अशा भूमीमध्ये जाऊन काम करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि नॉर्थ ईस्ट ज्याला आपण पूर्वांचल म्हणतो, कारण 7 सिस्टर्स म्हणायचं नाही, कारण ते 7 सिस्टरची संकल्पनाच परदेशी आहे आणि म्हणून पूर्वांचलामध्ये जाऊन अशा प्रकारचं काम करणारी फार कमी माणसं. देशाच्या सीमेवरती सैनिक लढत असतो आणि आतमध्ये अशी माणसं लढतात, तो सैनिक तुम्हाला सुरक्षा पुरवतो आणि आतमधली माणसं माणसाला जोडली जातात आणि राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता टिकून राहते. तुम्ही आम्ही सुखात राहतो याचं कारण यांच्यासारखी यज्ञ करणारी, आयुष्याचा होम करणारी माणसं असतात. तुम्ही जे काम केलं त्याला तोड असं शक्य नाहीये. त्याचं कारण की इथं असणाऱ्या प्रचंड मोठ्या संपत्तिक परिस्थिती प्रभावाखाली सुद्धा जेव्हा ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम चालू असायचं त्या काळामध्ये सुनीलजींनी जे काम त्याला पर्याय म्हणून उभं केलं ते स्वतःच्या किमतीवरती स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या संकल्पनातून वेगवेगळ्या कल्पना लढवून त्यांनी ते काम उभं केलं. ते करत असताना किती अडचणी आल्या असते विचार करा.
एक किस्सा असा आहे, त्यांच्या सहकार्याची हत्या झाली आणि घरून आईचं हृदय ते त्या आईच्या हृदयाने पत्र लिहिलं की तू प्लीज तू परत ये, काही कर, पुण्यात पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम कर, महाराष्ट्रात कुठेही कर, पण तिथून परत ये. आणि वडील त्याच पत्राच्या मागच्या बाजूला लिहितात की सुनील, माझं आणि तुझ्या आईचं आयुष्य तुला मिळेल, पण तू आता तुझ्या देशासाठी म्हणून तू जे करतोयस ते काम तसंच चालू ठेव. की असा बाप ज्या माणसाला लागला त्याला कुणाच्या बापाची भीती पडली आहे. अशी झाडच असं लोकांनी आत्मविश्वास घेऊन करणारा माणूस म्हणजे सुनील देवधर. या मेघालयातले अनुभव प्रचंड वेगवेगळे आहेत. आमची श्रावणी बरोबर काल बसलो होतो तेव्हा ते अनुभव ऐकून थक्क झालोय. 6,500 धर्मांतर यांचं झालंय. अशा लोकांना पुन्हा कन्वर्ट करून हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम मला असं वाटतं इतकं मोठं काम करत असताना ते काम असंच घडत नाही. जिथं राहायला उभं राहणं सुद्धा मुश्किल, अशा ठिकाणी सेवा काम उभं करणं, अशा ठिकाणी काही काम घडवणं. आणि म्हणून त्यांनी एक नवीन संकल्पना काढली की तिथल्याच मुलांना तिथून उचलायचं आणि महाराष्ट्रामध्ये आणून शिक्षणासाठी ठेवायचं, इथं निवासी हॉस्टेल्स काढायची आणि त्या मुलांना या सगळ्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं. हे काम त्यांनी सातत्याने केलं. पहिल्यांदा विद्यार्थी आणले, नंतर विद्यार्थिनी आणल्या आणि अनेक ठिकाणी, नाशिक पासून ते अनेक ठिकाणी अशा प्रकारची हॉस्टेल्स उभी करून त्या पूर्वांचलातल्या मुलांचं पूर्णपणे समरसीकरण जे आहे ते या भूमीशी करून द्यायचं काम केलं. तोपर्यंत होतं असं की पूर्वांचल इथल्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं, इथल्या तोपर्यंतच्या सरकारांच्या दृष्टीनं ऑप्शनला टाकलेला विषय होता आणि ते लोक सुद्धा सांगायचे की आम्ही इंडियात चाललो आहोत, इथे जाताना परमिट लागायचं, त्यांचं लायसन्स वेगळं, आमचा पासपोर्ट वेगळा. अशा प्रकारची भूमिका असणारं पूर्वांचल आणि त्या पूर्वांचलात काम करणं हे इतकं सोपं काम नाही. समोर श्रीमंत शाळा उभी आहे आणि त्याला पर्यायी शाळा उभी करायची आहे, पण त्या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा जीव लावून काम करता, मी त्याला एक प्रश्न विचारला की इतकी श्रीमंत शाळा समोर असताना तुमची शाळा टिकणार कशी? त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये आत्मा नाहीये, माझ्या शाळेमध्ये आत्मा आहे, मी जीव लावून काम करतोय, माझा हेतू त्याच्या मागे उभा आहे. आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका बाळगून या राष्ट्राचं, मी खरं सांगतो तुम्हाला, पूर्वांचलामधला माणूस जर टिकून असेल, या भूमीशी समरस असेल, या भूमीचा अखंडत्व, सार्वभौमत्व, एकात्मता टिकून असेल, तर ती सुनील सारख्या अतिशय समर्पित आयुष्य असणाऱ्या माणसांमुळे आहे. आणि म्हणून असा एक माणूस त्याच्या शब्दांना तपश्चर्याचं सामर्थ्य आहे. असे शब्द ऐकण्यासाठी आपण सगळे जमलो आहोत. त्यांनी माय होम इंडिया नावाची एक असोसिएशन चालली आहे. 65 शहरांमध्ये काम चालतं. या सगळ्यामध्ये त्या पूर्वांचलातल्या माणसांना आणि इथल्या भारतातल्या इतर माणसांना एकत्रित जोडण्याचं काम, त्यांचे अनेक प्रकल्प चालतात. काय केलं नाही त्यांनी असं नाही हो. अक्षरशः तुम्हाला सांगतो, हेल्पलाईन चालवल्या. कुणालाही पूर्वांचलातल्या मुलाला अडचणी होते. 2000 पेक्षा जास्त मुलांचे फोन कॉल्स त्याच्या फोनवरती, एका फोनवरती त्याचा प्रश्न सोडवला जाईल अशी व्यवस्था त्यांनी उभी केली. त्यांनी अनेक कल्पना राबवल्या. फुटबॉल टीम, जेव्हा माणसं, पूर्वांचलातली मुलं आणि आमच्या देशातली मुलं एकत्रित खेळतील तेव्हा ती संघभावना निर्माण होईल, ती काहीतरी प्रचंड असेल. त्यांनी तशा प्रकारचा प्रकल्प केला. फ्रॉम दर्द से हमदर्द तक अशा नावाची संकल्पना राबवली. सपनों से अपनों तक अशा प्रकारची संकल्पना राबवली. तुम्हाला गंमत सांगतो, या सगळ्या कामाचा परिणाम म्हणून पूर्वांचलामधला माणूस हा मी भारतीय आहे या भूमिकेपर्यंत जर पोहोचला असेल तर त्याचं कारण सुनील सारख्यांचं काम. आणि म्हणून या देशाच्या या टोकाला जो माणूस राहतो तो माझा भाऊ आहे, तो माझा रक्ताचा आहे, त्याचं माझं नातं आहे, सांस्कृतिक ऐक्य आहे. कारण दीनदयाळ उपाध्याय सांगतात की या सगळ्या देशातला धर्म, संस्कृती, या सगळ्या अध्यात्म यांचा अखंड ऊर्जा स्रोत म्हणजे राष्ट्र. राष्ट्र म्हणजे केवळ देश नव्हे, देश फक्त सीमानिबंधित असतो. राष्ट्र ही एक सांस्कृतिक ऐक्याची संकल्पना आहे. आणि म्हणून अशा राष्ट्राचं स्वप्न डोळ्यात घेऊन हा माणूस आयुष्यभर यज्ञ स्वतःच्या आयुष्याचा सुखाचा करत आलाय. आणि म्हणून त्यांच्याविषयी जेव्हा मी काल वाचत होतो 2 दिवस, तेव्हा मी खरं सांगतो सर, रात्री झोप लागली नाही, झोपेची गोळी घ्यावी लागली. त्याचं कारण असं की अशी माणसं आयुष्य समर्पित करताना आम्ही काय जगतो, तुम्ही आपण काय जगतो, शरम वाटावी असं आपण जगतो. तेव्हा ती शरम सर तुमच्या सगळ्या या वाचनातून आमच्या मनामध्ये निर्माण केली. सर त्यांनी जे अनेक प्रकल्प राबवले. 2010 साली सगळ्यात पहिल्यांदा नितीनजी गडकरी यांनी पटकन त्यांना हेरलं. तोपर्यंत त्यांनी महाराष्ट्रामध्ये जवळपास 2000 व्याख्यानं देऊन नॉर्थ ईस्ट मधल्या मुलांचा प्रश्न, नॉर्थ ईस्ट मधले प्रश्न, इथल्या समाजाचं सेन्सिटायझेशन, हे सगळं काम त्यांनी केलं. 2000 व्याख्यानं महाराष्ट्रामध्ये दिली. आणि पूर्वांचलचा प्रश्न काय आहे, पूर्वांचलामध्ये काय घडतंय, हे सगळं समाजासमोर मांडण्याचं काम त्यांनी केलंय. हे सगळं काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये नॉर्थ ईस्ट सेल नावाचा जो प्रमुख एक विषय निर्माण केला बीजेपीनं, त्याचं एक कन्व्हेनर म्हणून, त्याचे निमंत्रक म्हणून त्यांना नेमलं गेलं. आणि या सगळ्या नॉर्थ ईस्टला, या संपूर्ण भारतात
निवडणूक होती, इथं बोलवलं गेलं, फक्त एक सीट होती, 7 सीट विरुद्ध पक्षाच्या होत्या, 3-3 करून दाखवण्याचं सामर्थ्य त्यांनी दाखवलं. 2013 साली दिल्लीची निवडणूक एकदम 5 सीट वरून 7 सीट, 1 सीट वरून 5 सीट पर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर पुढची इलेक्शन वाराणसीची 2014, 2 सुनील त्यावेळी लाभले, सुनील ओझा आणि सुनील देवधर, 2 महिने माणूस तिथे लाभला. आणि नरेंद्रजी मोदींच्या पंतप्रधान पदामध्ये जेव्हा त्यांना विचारलं गेलं तुमच्या यशामध्ये, त्यांनी सांगितलं की ह्यांचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये, मोदी इफेक्ट नावाच्या पुस्तकामध्ये 3 ठिकाणी यांचा उल्लेख आहे सुनील देवधरांचा. त्यानंतर 2014 साली जेव्हा त्रिपुराची जबाबदारी दिली गेली, त्रिपुरामध्ये फक्त 2% पण नाही सर, मी काढून बघितलं, 1.54% बीजेपीची मतं होती. किती? 1.54%. त्या ह्याच्यामध्ये 60 विधानसभा आहेत. यांनी आयडिया लावली, आमच्या श्रवणसारखे कार्यकर्ते जोडले, शिवाजी सारखे सवंगडी जमा केले आणि ते जमा करून त्या सगळ्यांच्या माध्यमातून असं नेटवर्क उभं केलं. तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये गावामध्ये घुसणं अवघड होतं, इतकं सीपीएमचं प्राबल्य होतं, माणिक सरकार नावाचं 25 वर्षाचं साम्राज्य तिथे होतं. या सगळ्याच्या विरोधात काम करणं सोपं नव्हतं. यांनी काम केलं. एक ट्रेन मध्ये घुसायचं, रोज 70 ते 80 मिनिट ट्रेन मध्ये, सगळ्या प्रवाशांना भेटायचं, गावात जाता येत नाही ना, रेल्वेमध्ये भेटायचं. त्या रेल्वेमध्ये धर्मनगर पर्यंत जात असताना तिथपर्यंत ट्रेन मध्ये पकडायचं. 700 ते 800 मोबाईल नंबर रोज गोळा करायचे. त्यांच्याशी व्हॉट्सअपवरती 200-300 मोबाईल तिथे व्हॉट्सअप असायचे, त्या व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट ठेवायचा आणि काम करत करत माणसांनी चेष्टा केली, लोकांनी, विरोधकांनी चेष्टा केली. काल श्रवण सांगत होता, समोर 5 लोक आणि सुनील देवधर 1.5 तास बोलतायत, पण त्याच भावेगाने, त्याच उत्साहाने, त्याच द्वेषाने, त्याच राष्ट्रप्रेमाने हे बोलत असताना लोकांनी चेष्टा केली. लोकांच्या लक्षात आलं नाही, पण तिथल्या सरकारचं अपयश, बीजेपीच्या केंद्राच्या योजना, हे सगळं पोचवत 2018 साली जेव्हा इलेक्शन झालं, तेव्हा त्रिपुराची इलेक्शन बीजेपीनं जिंकलेली होती. आज चमत्कार तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, अशक्य काही नाहीये. 1.5% ज्या पक्षाचं वोटिंग होतं, त्या पक्षाला बहुमतात पोहोचवणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्यांनी काय केलं, साधं पन्ना प्रमुख, एक पान, किती नाव आहे? 30 नाव आहे. फक्त 30 नावांवरती एक कार्यकर्ता, बाकी तू काही दुनियेचं बघायचं नाही. तुझी कॉन्स्टिट्युएन्सी फक्त एक पान, त्या एक पानावरती काम करायचं, तुला बाकी काही जबाबदारी नाही. त्या 30 लोकांना सांभाळायचं. पुढचा बूथ प्रमुख, त्याला फक्त बूथ सांभाळायचा. शक्ती केंद्र प्रमुख, त्याने फक्त शक्ती केंद्र प्रमुख सांभाळायचा. आणि केवळ एवढ्या एका जिद्दीवरती 45,000 तुम्हाला सांगतो पन्ना प्रमुख त्यांनी सांभाळले. त्या सगळ्या टीमनं, आज श्रवण सरकार त्यांचा सवंगडी, स्वतःची बायको तिथे घेऊन गेला, तरी पुण्यामध्ये बॅक ऑफिस सांभाळायला नोकरी सोडून, नोकरी गेली झट मारत, आता मी चाललो माझ्या पत्नीला घेऊन बॅक ऑफिस सांभाळायला. अशा प्रकारचं सगळं टीम वर्क करून ती निवडणूक जिंकली. आणि आज त्रिपुरा हा एक चमत्कार त्यांनी घडवून दाखवला. मी सुनीतींचं जास्त वर्णन करत राहिलो तर मला असं वाटतं की 6 इथेच वाचतील. ते करायचं नाही आपल्याला, सुनीतींचे शब्द ऐकायचे, कारण मी किती पोकळ शब्द वापरले तर त्याला तपश्चर्याची जोड नाही. आणि म्हणून ज्याला तपश्चर्याची जोड आहे अशा सुनीतींचं आपण बोलण्यासाठी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. सर्वप्रथम कार्यक्रमास विलंब होण्यामध्ये थोडं योगदान माझं आहे, त्याच्यामुळे मी क्षमा प्रार्थी आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित स्वाभाविक आहे की सगळ्यात पहिलं नाव हे डॉक्टर दिघ्यांचं मी घेईन. याचं कारण कुडाळमध्ये, मालवणमध्ये 1998 साली मी आलो. त्यावेळेला मी पूर्वांचलामध्ये संघाचा प्रचारक होतो आणि महाराष्ट्रामध्ये माझी व्याख्यानं पूर्वांचलाबद्दल जनजागृती करण्याचं काम संघाने मला दिलं. त्याच दरम्यान ती 2000हून अधिक व्याख्यानं एका वर्षात झाली होती. आणि त्याच वेळेला व्याख्यान ऐकल्यावर लोकांनी सांगितलं की हे आम्हाला एवढं सगळं 2 तास लक्षात राहणार नाही, आम्हाला पुस्तक रूपाने हे मिळालं तर चांगलं होईल. आणि म्हणून 98 सालीच मी पूर्वांचलाचे आव्हान आणि आवाहन असं पुस्तक लिहिलं होतं. तर त्या दरम्यान मी मालवणमध्ये आलो 2 वेळा. आणि वाचनालयात एक कार्यक्रम झाला होता, कॉलेजमध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला एक NSSचा कॅम्प चालला होता जवळ, तिथे तुम्ही घेऊन गेला होता. आणि डॉक्टरांच्याच घरी माझा निवास होता. त्यांचा मुलगाही माझा घट्ट मित्र आहे, तो पूर्वी जिल्हा कार्यवाह होता, आता काय जबाबदारी मला माहिती
प्रांताची वगैरे असेल तर विभाग सहकार्य करतो. तर असं समर्पित व्यक्तिमत्व आम्हा सगळ्यांना या क्षेत्राला लाभलेलं आहे असे डॉक्टर दिघे. त्यांनी मला शाल ओढणं हे किती मोठा सन्मान आहे हे मी समजू शकतो, तुम्ही समजू शकता, कारण तुम्ही त्यांना ओळखता. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक आणि ज्यांनी हा सत्संकल्प ट्रस्टच्या नावाने राष्ट्रप्रथमचं व्याख्यान ठेवलेलं आहे, त्या ट्रस्टचे प्रमुख ट्रस्टी आणि उद्योजक श्री शैलेश पैजी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष, की ज्यांच्या इच्छेमधनं या कार्यक्रमाची कल्पना साकार झाली असे ॲडव्होकेट उन्हाळेकरजी, आणि ज्यांनी एवढा मोठा परिचय माझा करून दिला किंवा मी येईपर्यंत किल्ला लढवण्याचं काम, पावनखिंड तर नव्हे पण किल्ला लढवण्याचं काम या ठिकाणी केलं असे डॉक्टर मिलिंद कुलकर्णीजी. भारतीय जनता पार्टीचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, राष्ट्रीय सचिव आहे, त्याच्यामुळे जिल्हाध्यक्षाचं नाव नाही घेतलं तर त्यानंतर असं वाटेल की माझं नाव नाही यांनी घेतलं, पण असं ज्यांना वाटणार नाही असे सज्जन आमचे राजन तेलीजी, जे भाजपचे इकडचे जिल्हाध्यक्ष आहे, आणि श्रीरामजी माझे चांगले मित्र आहे. कॅमलिन कंपनी सगळ्यांनी ऐकलेली असेल, कॅमलिनचे रंग, कॅमलिन कंपास बॉक्स, आणि प्रत्येकाच्या घरी देशभरामध्ये ज्या कॅमलिनचा कंपास बॉक्स किंवा रंग, खडू, पेन असायचं असतं, त्या कॅमलिन कंपनीचे निर्माते, त्याच्यानंतर त्यांचे वडील होते, संघाचे संघचालकही होते, आणि आता सध्या कोपिओ कॅमलिनचे उपाध्यक्ष असे श्रीराम दांडेकर महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे एकेकाळी ते प्रदेश संयोजक देखील राहिलेले आहेत. अशा सगळ्या सज्जन आणि दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये चांगल्या संख्येने या ठिकाणी असलेले सगळे माझे बंधू आणि भगिनी, आणि मला थोडीशी आनंदाची गोष्ट इथे खरंच सांगावीशी वाटते, म्हणजे या कार्यक्रमामध्ये सायझेबल संख्या, म्हणजे लक्षणीय संख्या ही आया बहिणींची आहे. आणि युजली ज्या वेळेला एखाद्या कार्यक्रमामध्ये मी जातो आणि 200-300च्या संख्येमध्ये 2-3 महिला दिसतात, त्यावेळेला मी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना सुनावतो, खरी खोटी सुनावतो, की जर राष्ट्रप्रथम या विषयावरती आपण सगळे बोलणार आहोत, ऐकणार आहोत, तर मग ते राष्ट्र काही फक्त पुरुषांचं नाही, त्या राष्ट्रामध्ये 50% योगदान ते या राष्ट्रातल्या महिलांचं देखील आहे. आणि महिलांना बाजूला ठेवून आपण कुठलंही काम करू शकत नाही, केलं नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळे कुठल्याही अशा प्रकारच्या राष्ट्रवादाच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून आपण आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या बहिणीला, आपल्या पत्नीला, आपल्या मुलीला किंवा आपल्या मैत्रिणीला जरूर आणि नक्की बोलवलं पाहिजे, आग्रहाने आणलं पाहिजे. आणि एखाद्या वेळेस असं म्हणायला काय आहे, नेहमी स्वयंपाक करतेस, आज चल आपण नंतर पाहिजे बाहेर कुठेतरी जेवण करू. दोन्ही गोष्टींचा फायदा होईल. म्हणजे एक पॉइंटही तुम्ही घरी स्टोअर करा की चला आज बाहेर तरी घेऊन जाण्याची गोष्ट केली, आणि कार्यक्रमातही घेऊन जाणार. बरेच जण हसतायत, काही लोकांच्या मनात प्रश्न आहे की सुनील देवधरांना कसं काय हे सगळं श्रीरामला वाटत असेल, कारण मला तर अर्धांग नाहीये. तर आग जलती है, जलाती है, ये समझने के लिए खुद जलने की जरूरत नहीं होती, दूसरे को जलता हुआ देखकर समझा जा सकता है. या कार्यक्रमामध्ये किती वेळ बोलायचं, तर त्यांनी मला लिबर्टी दिली, तुम्ही बोला जितकं बोलायचं. त्यांना मला सांगावं असं वाटतं की बेसिकली मी MSc BEd आहे, मी टीचर, आणि जोपर्यंत घंटा वाजत नाही तोपर्यंत मी भाषण करतो. आणि तुम्ही इकडे काही घंटेची व्यवस्था केलेली नाही.
राजकारणात ज्यावेळेला जास्त लंबा नेता बोलायला लागतो तर मंचावरती पाठी बसलेला नेता एरवी पाय खेचत असतो, भाषण लावलं तर पुढता खेचतो. पण कुलकर्णी अत्यंत सज्जन वाटले मला, त्याच्यामुळे आम्ही डिस्टन्स एक परत याच्यामध्ये पुढता काही होणार नाही. एका कुठल्या तरी व्याख्यानामध्ये लोक असे घड्याळ दाखवायला लागले, आता गप्प बस. एका रात्रीच्या व्याख्यानामध्ये काही पाठीमागच्या लोकांनी मला कॅलेंडर दाखवलं की आता दिवस बदलतोय, आता गप्प बस, खूप झालं. 7.5 वर्षांपासून तर दहशतवाद आणि दहशतवादी गायब आहेत भारतात, पण त्याच्यापूर्वी खूप होते. त्यावेळेच्या एका व्याख्यानमालेत समोर बसलेल्या एका माणसाने रिव्हॉल्वर बाहेर काढला. मी म्हणलं, अरे बाबा, पिस्तूल कशाला काढलंस, तुझं काय इरादा काय आहे, मी बंद करतो माझं भाषण. तो म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बोला. हे पिस्तूल मी तुम्हाला तुमच्यासाठी आणलेलं नाहीये. तुम्ही इकडनं गेल्यानंतर तुम्हाला व्याख्यानासाठी ज्यांनी बोलवलेलं आहे त्याच्यासाठी मी हे पिस्तूल आणलेलं आहे. मला इथे पुनाळेकरांनी बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे सध्या त्यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. आणि एक चांगली गोष्ट या सभागृहाची अशी आहे की समोर एक घड्याळ आहे, त्याच्यामुळे मला ते घड्याळ दिसत राहील. आणि कुठल्याही सभेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असतं, सगळ्यात पहिली चुलबुल महिलांची चालू होते, कारण घरी जायचं असतं. आणि आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त महत्व महिलांना कशासाठी दिलेलं आहे? आज आपण या ठिकाणी भारत मातेचं पूजन केले. आपण आपल्या देशाला आई म्हणते, आपल्या देशाला आपण वडील नाही म्हणते, आपण आपल्या देशाला माता म्हणतो. आणि हे सौभाग्य फक्त भारताला लाभले आहे. चायनाच्या नशिबामध्ये चाची नाहीये, अमेरिकेच्या नशिबामध्ये आंटी नाहीये. औरों के लिए रियासत है, जमीन है, जागीर है, जमीन का टुकड़ा है, लैंड है, प्रॉपर्टी है, इस्टेट है. हमारे लिए ये माँ है, आमच्यासाठी आमची आई आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे तिची मुलं आहोत. माता भूमी पुत्र पृथ्व्या, भूमी आमची आई आणि आम्ही सगळ्यांची मुलं आहोत. आणि म्हणून मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मध्ये कवी म्हणतो, जब चलते हैं इस धरती पे हर ममता अंगड़ाइयां लेती है, क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है. इस धरती पे जिसने जन्म लिया उसने ही पाया प्यार तेरा, यहाँ अपना पराया कोई नहीं है, सब पे माँ उपकार तेरा. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे. कोणावरही आपला परका असं कोणी नाही. सगळी जण एका आईची मुलं आणि म्हणून आपण भावंड. हीच भावना आम्हाला या देशाने शिकवली आणि या देशाने आम्हाला भूमीला आई मानायला शिकवली. आणि त्याच्यामुळे एक अनन्य साधारण महत्व आम्ही आमच्या देशामध्ये मातृशक्तीला दिले. जोपर्यंत पती पत्नी एकत्र बसून पूजा करत नाही तोपर्यंत हिंदू धर्मामधली कुठलीही पूजा पूर्ण होत नाही. अर्थात हिंदू धर्माने, हिंदू विचारधारेने, हिंदू संस्कृतीने 50% रिझर्वेशन हे महिलांना ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला एखाद्या बरखा दत्तच्या ऍडवाइसची आवश्यकता नाही, कम्युनिस्टांच्या ऍडवाइसची आम्हाला आवश्यकता नाही. आणि तुम्ही ब्रह्मदेवाचं मंत्रिमंडळ बघा ना, किती समृद्ध आहे. आणि त्या मंत्रिमंडळामध्ये डिफेन्स मिनिस्ट्री जी आहे ती दुर्गा मातेकडे आहे. HRD मिनिस्ट्री पूर्वी नाव होतं, आता शिक्षा मंत्रालय म्हणतात ते सरस्वती मातेकडे आहे. फायनान्स मिनिस्ट्री लक्ष्मी मातेकडे. आणि ब्रह्मा असं आहे की 5-5 वर्षांनी मंत्रिमंडळ बदलत नाही. हजारो वर्षांपासून 30 डिपार्टमेंट्स या तिन्ही महिलांकडे आमच्या देशामध्ये दिलेली आहेत. हे आईचं महत्व आहे, महिलेचं महत्व आहे. आमच्या देशामध्ये कोणताही संत ज्या वेळेला वात्सल्याची, करुणेची, आत्मीयतेची, प्रेमाची पराकाष्ठा करतो, एक लिमिट पार करतो,
त्यावेळेला त्या पुरुष संताला देखील या देशामध्ये माऊली म्हणतात. आमच्या देशामध्ये समर्थ स्वामींचं देखील आम्ही चित्र माऊलीच्या रूपात पाहतो. आम्ही ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. आम्ही पुरुषाला देखील आई म्हणतो, कारण ती त्याग, समर्पण आणि संस्काराची सर्वोच्च प्रतिमा ती आई असल्यामुळे, जी सगळ्यात पहिल्यांदा उठते आणि सगळ्यात शेवटी झोपते, सगळ्यांसाठी जेवण बनवते पण सगळ्यात शेवटी भोजन करते. जोपर्यंत सगळे तृप्त होत नाही तोपर्यंत ती अतृप्त राहते. अशा मातेला, अशा मातृशक्तीला आपण कधी विसरलं नाही. परवा शिवाजी महाराजांवरती बोलण्यासाठी बोलवलं होतं. मी म्हटलं महाराजांवरती बोलायचं तर आपण जिजामातेला विसरून चालणार नाही. आणि किती पुरुष प्रधान संस्कृती आहे. तर आपल्या देशामध्ये कोणालाही विचारलं की काय रे बाबा 12 जानेवारी काय आहे, तर पटकन उत्तर मिळेल युवा दिवस, विवेकानंद जयंती, स्वामी विवेकानंद जयंती. अगदी बरोबर आहे. एक महान संन्यासी होता, त्याला योद्धा संन्यासी देखील म्हटलेलं आहे. एक तत्ववेत्ता होता, एक द्रष्टा होता, आणि म्हणून विवेकानंद जयंती साजरी केलीच पाहिजे. याचा अर्थ त्याच दिवशी जर जिजामातेचा जन्मदिवस आहे तर तिला विसरणं हे पाप आहे, आणि त्याच्यामुळे 12 जानेवारी ही जिजामाता जयंती आहे हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आणि त्याचा आपण साजरा करण्याचा कार्यक्रम देखील केला पाहिजे. मला इथे आल्यानंतर खूप आनंद झाला ज्यावेळेला इकडच्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की आम्ही इथे 12 जानेवारी जिजाऊची जयंती साजरी करतो. म्हणजे ज्या महिलेचा पती, तिचा पुत्र, तिचा पिता आणि तिचा दीर असे 4ही पुरुष हे आदिलशहाच्या दरबारामध्ये नोकरी करत होते. ती माऊली आपल्या मुलाला सांगते तू स्वतःचं हिंदू राष्ट्र निर्माण करायचंस. किती मोठी राष्ट्रवादी महिला. आजकाल राष्ट्रवादी म्हणायला भीती वाटते हो, शब्दालाच बदनाम करून टाकलं त्याने. पण जर राष्ट्र प्रथम च स्पिरिट जर तुम्हाला बघायचं असेल ना तर जिजाऊकडे बघा. काय सांगितलं मी तुम्हाला? वडील, पती, भाऊ आणि दीर हे चौघही आदिलशहाच्या दरबारामध्ये नोकरी करतात. आपलं सगळं पौरुष, आपलं सामर्थ्य, आपलं टॅलेंट, आपलं सर्वस्व एका मुसलमान बादशहाच्या दावणीला बांधून ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला ही माऊली आपल्या मुलाला असा संस्कार देते की नाही बेटा, आपण गुलामी करण्यासाठी नाही, सार्वभौम हिंदू राष्ट्र, हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हेच तुझं स्वप्न असलं पाहिजे, हेच तुझ्या आयुष्याचं लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्र प्रथमची सगळ्यात मोठी मिसाल, सगळ्यात मोठं जे आदर्श किंवा आपल्या समोर एक व्यक्तित्व जर असेल तर ते जिजाऊच आहे. राष्ट्र प्रथम याचा विचार करताना आपण महिला प्रथम, लेडीज फर्स्ट का केलं पाहिजे याचा मी आपल्याला खुलासा केला. आणि आपल्या देशामध्ये मग विवेकानंद देखील कशा विचारांचे होते? काय महिला भोगाची वस्तू आहे काय? महिला पर्दे में, घूंघट में या हिजाब में बंद करके रखने की चीज है? तर आपण जरा रामायण सिरियल आठवून बघा, महाभारत सिरियल आठवून बघा. रामायणाला 10,000 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली, महाभारताला 5,000 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. सिरियल निर्माण करणारे रामानंद सागर आणि बी.आर. चोप्रा हे लिजेंडरी डायरेक्टर्स होते. मामूली दिग्दर्शक नव्हते, खूप महान दिग्दर्शक होते. त्यावेळेला जसं चित्र होतं जसंच्या तसं त्यांनी तुमच्या समोर साकार केलं. त्यावेळेला कसे महाल होते, त्यावेळेला कसे रस्ते होते, त्यावेळेला कशी नगरं होती, त्यावेळेला कशा वेशभूषा होत्या, त्यावेळेला कशा केशभूषा होत्या, सगळ्याचा अभ्यास करून काय उल्लेख केलेला आहे ते सगळं नीट वाचून त्याप्रमाणे तुमच्या समोर रामायण महाभारत ठेवण्याचं काम या 2 महान दिग्दर्शकांनी केलं. या दोनही सिरियल्स मध्ये कुठेही कुठल्याही महिलेनी घुंगट घेतलेला
केला नाही, कारण घुंगट आमच्या देशाची प्रथा नाही. महिलेचं सौंदर्य झाकून ठेवलं पाहिजे हे आमच्या देशात कधीही शिकवलं नाही. शिकवलं असेल तर आमच्या देशामध्ये पुरुषांना संयमामध्ये राहायला शिकवले. आणि त्याच्यामुळे सीतेने कधी घुंगट नाही घेतला, द्रौपदीने कधी हिजाब नाही घेतला. आणि मग इस्लामच्या लंब्या आक्रमणानंतर, त्यांच्या राज्यानंतर त्यांच्यामधल्या अनेक कुरीती आमच्यामध्ये आल्या. त्यापैकी या कुरीती घुंगट नाही खोलून ही सैया तोरे गावे, हे सगळं नंतरच आहे. आधी नव्हतं आमच्या देशामध्ये काही, कारण मातृशक्ती सर्वोत्तरी होती आमच्यासाठी. आणि म्हणून विवेकानंदांना अमेरिकेमध्ये त्यांच्या भाषणानंतर प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर अनेक महिला उड्या मारत त्यांच्यापर्यंत जायला लागल्या, त्यांच्या व्यक्तित्वाकडे आकर्षित होऊन. अशीच एक महिला त्यांना भेटायला येते, आणखी त्याला प्रश्न विचारते, विवेकानंद, विल यू मॅरी मी, माझ्याशी लग्न कराल का? विवेकानंदांनी विचारलं, का करायचं? ती बाई म्हणते की तुम्ही तेजस्वी आहात, प्रतिभावान आहात, सुंदर आहात, तुमच्यासारखा पुत्र मला पाहिजे आणि म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं. विवेकानंद क्षणात म्हणाले, एवढीच गोष्ट आहे, म्हणून स्वतःच्या जागेवर उठले आणि त्या बाईच्या चरणापाशी जाऊन बसले गुडघ्यावर आणि म्हणाले, झालो मी तुझा मुलगा, मिळाला तुला माझ्यासारखा मुलगा, त्याच्यासाठी लग्न करायचं काय? हा विचार करणारा भारत आहे. आणि मग हे जे राष्ट्र प्रथम ज्यावेळेला आपण म्हणतो त्याला राष्ट्र काय हे पण तर आपल्या लक्षात आलं पाहिजे ना. माझा भाग थोडासा हलका केला, मिलिंदजींनी राष्ट्राबद्दल बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. पण हे खरं आहे की या पृथ्वी तलावरती एक असा देश ईश्वराने निर्माण केला. हा मनुष्य निर्मित देश नाहीये. त्यांनी सांगितलं की देश जो आहे त्याला जिओलॉजिकल बाउंड्रीज असतात, भूमी असते. राष्ट्राची संकल्पना ही इस्रायल सारखं राष्ट्र आपण जर बघितलं तर ज्यू लोक सगळ्या विश्वामध्ये पसरलेले होते. त्यांच्या मूळ भूमीपासून ते पराकाष्ठा झाले होते. वेगवेगळ्या देशामध्ये राहून आपलं टॅलेंट जे होतं ते त्या टॅलेंट त्या देशाच्या विकासामध्ये त्यांनी लावलं जरूर, पण ते आपल्या मातृभूमीला विसरले नाही. प्रत्येक बाप आपल्या मुलाला सांगत होता की पुढची प्रार्थना जी आहे, पुढचा सण जो आहे तो आपल्याला इस्रायलमध्ये आपल्या मूळ भूमीमध्ये साजरा करायचा आहे. आणि पिढ्यानुपिढ्या चालू राहिले. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, व्हिडिओग्राफी नव्हती, फोटोग्राफी नव्हती, रेकॉर्डिंग करण्याची पद्धत नव्हती. स्मृतीमध्ये, हृदयामध्ये, आत्म्यामध्ये आपलं राष्ट्र ज्यू समाजाने जिवंत ठेवलं. आणि थोडं थोडकं नव्हे, जवळजवळ 2000 वर्ष जिवंत ठेवलं. आणि शक्तिशाली होत गेले. ज्या देशात होते त्या देशात शक्तिशाली झाले. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस ज्या वेळेला मौका मिळाला त्यावेळेला त्यांनी, अर्थात त्याची सुरुवात त्यांनी खूप आधीपासून चालू केली होती. संपन्न झाल्यानंतर संपन्न झालेल्या ज्यूंना पाठवून तुम्ही जमिनी विकत घ्यायला सुरुवात करा अरबांकडनं. आणि लोक जाऊन तिकडे जमिनी विकत घेऊन तिथे राहायला पण सुरुवात केली. राष्ट्र म्हणून डिक्लेअर नाही केलं, येऊन जमिनी विकत घेऊन राहायला सुरुवात केली. मिळेल त्या किमतीला जमिनी विकत घेऊन राहायला सुरुवात केली. कोकणातही असं कोणीतरी षडयंत्र करत आहे. अशा पद्धतीने पहिल्यांदा लोकसंख्या तिथे वाढवली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मौका मिळाला त्यावेळेला जिंकलेल्या राष्ट्रांवर दबाव टाकून स्वतःचं छोटंसं इस्रायल राष्ट्र त्यांनी जन्माला घातलं. 2000 वर्षानंतर जे राष्ट्र जिवंत होतं त्याचा देश निर्माण झाला. 2000 वर्ष देश नव्हता, राष्ट्र जिवंत होतं. नेशन वॉज अलाइव्ह, country was not there. Now there is nation as well as country. आज राष्ट्रही आहे आणि देश आहे, कारण उभा आहे. भारताच्या राष्ट्रवादाला आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतो, पण नुसता सांस्कृतिक राष्ट्रवाद
आणि ही भूमी या राष्ट्राला ईश्वराने दिलेली आहे, ज्याचं वर्णन केलेलं आहे उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रीश्चैव दक्षिणम वर्षांतक भारतम नाम भारती यत्र संतती. म्हणजे हिमालयाच्या दक्षिणेला जिथपर्यंत समुद्र आहे, समुद्राच्या उत्तरेला जिथपर्यंत हिमालय आहे, याच्या मध्यभागी जो भूभाग आहे, या भूखंडाला, या भूभागाला नाव भारत आहे आणि या भूभागात जन्म घेणाऱ्या सगळ्यांचं नाव भारतीय आहे. भारती यत्र संतती. आणि हे ईश्वराने निर्माण केलेला देश आहे. आणि म्हणून ईश्वराने निर्माण केलेल्या या देशामध्ये आमच्या पूर्वजांनी हजारो वर्ष एकत्र राहून सहजीवन करून हळूहळू अनुभवांच्या आधारावरती, विचारांच्या आधारावरती, चर्चांच्या आधारावरती, वादविवादांच्या आधारावरती, अनुभवांच्या आधारावरती द्रष्ट्या मुनींनी, ऋषींनी नवीन नवीन आविष्कार करत गेले. या भूभागात राहणाऱ्या लोकांना संस्कृती दिली, सभ्यता दिली, आचार विचार करण्याचे नियम दिले, मॅनर्स दिले, विचारधारा दिली, ज्ञान दिलं, विज्ञान दिलं, कला दिली, नाट्य दिलं, साहित्य दिलं आणि सर्व प्रकारे चौफेर परिपूर्ण करण्याचं काम केलं. जगायचं कसं याचा मंत्र शिकवला. असं जगा, असं जगाल तर वाचाल, असं नाही जगलात तर समाप्त व्हाल, अशा प्रकारचं एक प्रचंड ज्ञान, असा एक ठेवा आमच्या पूर्वजांनी दिला. आणि तो ठेवा मिळाल्यानंतर आमच्या पूर्वजांच्या असं लक्षात आलं की आपल्याला तर हे सगळं मिळालं, पण बाकी सगळ्या जगात काय आहे? अजूनही लोक झाडावर राहतायत, अजूनही एकमेकांना मारून मांस खातायत, त्यांच्यामध्ये संस्कृती नाहीये, त्यांच्यामध्ये सभ्यता नाहीये, त्यांच्यात आविष्कार झालेले नाहीयेत. आपल्याकडे तर सगळं काही आहे. मग आमच्या पूर्वजांनी सांगितलं अयम निजः परो वेति धारणाम लघुचेतसाम उदार चरितानाम तु वसुधैव कुटुंबकम्. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कृण्वन्तो विश्वमान्यम, आम्ही सगळ्या विश्वाला आर्य करू. आर्य म्हणजे काय? श्रेष्ठ. आर्य हे जातीवाचक, वंशवाचक नाव नाही, संज्ञा नाही, ती एक गुणवाचक संज्ञा. आमच्या डोक्यामध्ये बुद्धिभ्रम निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी जे किडे टाकले आणि ते किडे अजूनही अनेक जणांच्या अग्रलेखांमधून वळवळताना दिसतात. त्याच्यामध्ये आर्य, द्रविड, आदिवासी, भूमिपुत्र, बाहेरचे वगैरे हे सगळे जे सिद्धांत आहेत, हे सगळे आमच्यामध्ये दुही माजवण्यासाठी, फूट टाकण्यासाठी म्हणून इंग्रजांनी आधी दिले. आणि ते अजूनही काळे इंग्रज शिल्लक राहिलेले आहेत, ते त्याला कंटिन्यू करत आहेत. पण आर्य हा गुणवाचक शब्द आहे. आम्ही जागृत झालो, आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही सुसंस्कृत झालो. ते अजून झालेले नाही, तर त्यांना आमच्यासारखं बनवणं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही आर्य बनवू. आम्ही सगळ्या जगाला आर्य बनवू, सगळ्या जगाला श्रेष्ठ मानू आणि सगळ्या जगाला एक कुटुंबाची भावना आम्ही देऊ. हे सांगून आमचे पूर्वज जगामध्ये गेले, ज्याच्या खुणा आपल्याला सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मिळतात. त्याच्यावर मी पूर्ण बोलणार नाही, कारण एक एक मुद्द्यावरती 2-2 तासांची बौद्धिक संघाच्या माध्यमातून आणि अनेक माध्यमातून, संघटनांच्या माध्यमातून दिली जातात. आपण ती ऐकली पाहिजे की कसं भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार झालेला आहे. सगळ्या जगामध्ये आपली संस्कृती पसरते. सगळ्या जगाला शहाणा करण्याचं काम केलं, सगळ्या जगाला ज्ञान देण्याचं काम केलं. आणि म्हणून एका वैज्ञानिकाला एका आंतरराष्ट्रीय समिटमध्ये घिणवण्यासाठी, खिजवण्यासाठी कोणीतरी कॉमेंट केली, contribution of India to modern science is big zero.
त्यावेळेला त्या शास्त्रज्ञांनी चातुर्याने तेच वाक्य म्हटलं, येस यू आर राईट, कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडिया टू मॉडर्न सायन्स इज बिग झीरो. का? जब जीरो दिया मेरे भारत ने, भारत ने मेरे भारत ने, दुनिया को तब गिनती आई, तारों की भाषा भारत ने. देताना दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था, धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था. सभ्यता यहाँ पहले आई, पहले जन्मी थी यहाँ पर कला. अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला. असं म्हणून पुढे कवी काय म्हणतो, बेस्ट विशेस टू वर्ल्ड, भगवान करे ये और बड़े, बढ़ते ही रहे, चलता ही रहे और फुले फळे. आम्ही असं नाही म्हटलं तुम्ही आमच्या पुढे निघून गेला, आता आम्ही पाहतो तुम्ही अजून कसे पुढे जाल. आणि त्याच्यामुळे मग अग्नीच्या वापराचा संदेश असेल किंवा चक्र असेल किंवा शून्य असेल किंवा डेसिमल पॉइंट असेल, या सगळ्या कन्सेप्ट ज्याच्यामुळे आज सगळं विज्ञान पुढे गेलेलं आहे, हे मुळात भारतामधनं गेलेलं आहे. मग एवढं सगळं असताना असं काय घडलं की हे जे आमचं एवढं श्रेष्ठ राष्ट्र आहे त्याची इतकी दुरावस्था व्हावी की 1000 वर्ष जवळपास इस्लामच्या ताब्यामध्ये होतं, तावडीमध्ये होतं, 150 वर्ष इंग्रजांच्या तावडीमध्ये होतं आणि 65 वर्ष काळ्या इंग्रजांच्या तावडीत. याच्याबद्दल मी नंतर खुलासा करतो. पण 1000 वर्ष इस्लामची गुलामगिरी आम्ही बघितली, इस्लामच्या अंतर्गत आम्ही राहिलो. आणि मग मला एक किस्सा आठवतो जो आपल्या सगळ्यांना माहिती असला पाहिजे की एक मुस्लिम राजा जो त्याच्या देशामध्ये त्याला धक्के मारून बाहेर काढलं आणि तो कुठेतरी जाऊन आपल्याला आपलं साम्राज्य प्रस्थापित करायचं आहे म्हणून तो शोधत होता. आपल्याबरोबर काही दूत घेऊन तो गेला आणि एका ठिकाणी थांबून वेगवेगळ्या जवळपासच्या देशांमध्ये आपले दूत पाठवण्यासाठी सांगितलं, जाऊन जरा माहिती काढून आणा की कुठे आपण आक्रमण केलं तर आपण विजयी होऊ शकतो, कुठे जिंकू शकतो, कुठे सोपं आहे जिंकणं, कुठे कठीण आहे, कुठे संघर्ष जास्त आहे, कुठे कमी आहे. जरा हेरगिरी करून या म्हणून त्यांनी पाठवलं आणि त्याच्यातल्या एका हेराला त्यांनी भारताकडे पाठवलं. भारताच्या सीमावर्ती राज्यामध्ये तो हेर पोहोचला. त्या सीमावर्ती गावामध्ये पोहोचल्यावर त्याला भूक लागली होती म्हणून तो आपली शिदोरी उघडून खायला बसला एका तलावाच्या बाजूला. त्याच्या घोड्यालाही काय भूक लागली होती, त्याच्यामुळे तो घोडा इकडे तिकडे बघून एका शेतात चरायला लागला. शेतात चरायला लागल्यावर त्या शेताचा मालक गंडा घेऊन आला त्याला मारायला. त्यांनी त्या घोड्याला हुसकावून लावलं. तो घोडा पलीकडच्या शेतामध्ये जाऊन चरायला लागला. तर या मालकाने बघितलं की तो तिकडे चरतोय, तो शांतपणे आपल्या घरी निघून गेला. या हेराच्या लक्षात येईना की या शेतात घोडं चरतं तर हा मला मारायला येतो, त्या शेतात गेला तर तो का नाही मारत. विचारायला त्याच्याकडे जातो तर तो माणूस त्याला म्हणतो, एवढं सुद्धा साधं नाही कळत, ज्या शेतात चरत असताना मी त्याला मारलं ते माझं शेत होतं आणि आता दुसऱ्या शेतात जे चरतोय ते माझं नाहीये, ज्याचा तो बघेल तो कोण आहे, तर माझा मोठा भाऊ. त्या हेराने आणखी काही माहिती काढण्याच्या भानगडीतच पडला नाही. तो परत आला आणि त्याने त्या शहनशाहला सांगितलं की अगदी डोळे मिटून तू भारतावर स्वारी कर, भारतावर आक्रमण कर, विजय निश्चित आहे. कारण सीमावर्ती गाव जे आहे त्या सीमावर्ती गावामधला देखील सामान्य माणूस फक्त स्वतःचा विचार करतो, दुसऱ्याचा विचार करत नाही. जिथे अशा प्रकारची प्रजा आहे तशाच प्रकारचा राजा देखील असणार, त्या राजाच्या दरबारातले लोक देखील असेच असणार. हा देश जिंकायला अगदी सोपा आहे. म्हणजे आमच्या देशामध्ये जे दुर्गुण निर्माण झाले, वैभव आलं, अनेक वर्ष वैभव राहिलं, तर काही दुर्गुणही निर्माण होतात, काही फॉल्ट्स निर्माण होतात, समाजामध्ये काही कुरीती निर्माण होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी कुरीती जर असेल तर ती स्वार्थ, आत्मकेंद्रित वृत्ती आणि स्वतः पलीकडे दुसऱ्याचा विचार नाही करायचा. त्याचबरोबर आपल्या महान
सांगितलंय, आठव जरा अभिमन्यूला कसं मारलं या सगळ्यांनी. तुझा मुलगा अभिमन्यू एकटा होता, चक्रव्यूह भेदून आतमध्ये पोहोचला आणि नंतर त्याला 6-7 वीरांनी योद्ध्यांनी घेरलं होतं. तुझ्या मुलाच्या हातात शस्त्र नव्हतं, तेव्हा कुठे गेले होते नियम? ज्या वेळेला तुझ्या मुलावरती याच कर्णाने निहत्या मुलावरती वार करून त्याचा खात्मा केला होता. युद्धाचे नियम त्याच्याशीच पाळायचे असतात ज्याला युद्धाच्या नियमांचं ची चाड असते. जो नियम पाळतो त्याच्याशी नियम पाळायचा असतो, जो नियम पाळत नाही त्याच्याशी नियम पाळणं मूर्खपणा आहे. आणि उच्चच ते गांडीव आणि समाप्त कर समोर करणारा हे सांगण्याचं काम श्रीकृष्णाने केलं होतं. पण हजारो वर्ष उलटून गेल्यानंतर देखील पृथ्वीराज ते समजू शकला नाही. शरण आलेल्या मोहम्मद गोरीला, दरबारात शरण आलेल्या मोहम्मद गोरीला माफ करून टाकलं. शरण आलेला नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं पुनः पुनस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा. क्षमा करणं हे सगळ्यात श्रेष्ठ पुरुषाचं लक्षण आहे आणि म्हणून माफ करून टाकलं. माफ केलेला मोहम्मद गोरी जातो, पुन्हा एकदा शक्ती संचय करतो, दुसऱ्यांदा हल्ला करतो, सोमनाथाचं मंदिर लुटतो, दुसऱ्यांदा पराभूत होतो. दुसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर पुन्हा माफी मागतो, त्याला पुन्हा सोडून देतो. 17 वेळा माफ करतो, 17 वेळा पृथ्वीराज त्याला माफ करतो आणि 18व्याला मोहम्मद गोरी युद्ध जिंकतो, कारण तो फूट पाडतो, अनेक गोष्टी करतो. सैन्याला